त्याच्यानंतर मला एक संधी मिळाली आणि रोबोटिक कंपनीमध्ये जॉब मिळाला. त्याच्या थ्रू मी जर्मनीला गेलो आणि तिथंच होतो मी 3 वर्ष. आणि तिथं आल्यानंतर 2005 मध्ये मी ही रोबोटिक कंपनी इंडियामध्ये स्टार्ट केली. हा जे तिसरा व्हर्टिकल आहे ऑटोमेशन, वेअरहाऊस ऑटोमेशन, हे US फोकस्ड आहे. US आणि युरोप फोकस्ड आहे. तर आम्ही हे इथं तयार करतो आणि US मध्ये विकतो. मिस्टर विजय केडी आमचे लीड इन्व्हेस्टर्स आहेत. त्यांनी आम्हाला स्टार्टिंग पासून बॅक केलेलं आणि ही इज अ व्हेरी रिनाउंड इन्व्हेस्टर. US चा ग्रोथ इतका जास्त आहे ई कॉमर्स आणि 3PL मध्ये की त्यांना 1.9 to 2.5 मिलियन एडिशनल वर्कर लागणार आहेत जे त्यांच्याकडे नाही. नमस्कार. आपण आज लोकसत्तेच्या वाचकांसाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलो. आपण नेहमी वेगवेगळ्या उद्योजकांशी किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या एक्सपर्टशी बोलत असतो, मोस्टली शेअर मार्केटमधल्या, म्युच्युअल फंडामधल्या. पण आज आपण थोडासा वेगळा घेऊन आलो, वेगळा विषय आणलेला आहे. आपण आज हुमरो कंपनीमध्ये आलो आणि हुमरो कंपनी ही मशिनरी निर्माण करण्यामध्ये एक्सपर्ट कंपनी आहे. आपण इथे बघू शकतोय की ही जी मशिनरी आहे, टाटा, महिंद्रा, पिआयजो यासारख्या ऑटो कंपन्यांना तिचे बॉडी कॉम्पोनंट्स बनवायला मदत करतं, त्यांच्या बॉडी तयार करण्याला मदत करतं. म्हणजे थोडक्यात गाडी तयार करण्यासाठी जी इकोसिस्टीम लागते ती इकोसिस्टीम इथे आपण बघताना बघू शकतो. इव्हन त्यांच्या ई कॉमर्स क्षेत्रामध्ये सुद्धा जशी ॲमेझॉन कंपनी आहे, ॲमेझॉन कंपनीचं तुम्ही बघितलं असेल की दररोजचे लाखो पार्सल्स असतात आणि ते लाखो पार्सल्स इकडे तिकडे त्यांना पोहोचवायचे असतं. अशा वेळी लांबच्या लांब ठिकाणी माणसांचा उपयोग नसतो, त्यावेळी माणसं एवढ्या ठिकाणी लांब प्रवास करून जाऊ शकतात. तेव्हा ही जी अशी मशिनरी असते किंवा वेगवेगळे रोबोट असतात ते त्यांचं सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवतात. तर आपण आज या कंपनीचे फाउंडर मिलिंद सरांशी पण बोलणार आहोत आणि ही प्रत्यक्ष मशिनरी कशी काम करते आपण ते आज बघणार आहोत. सो हा जो आमचा हर्क्युलिस आहे, सगळ्यात स्मॉलेस्ट ॲटोनॉमस रोबोट आहे, ज्याचा यूज स्पेसिफिकली रॅक लिफ्टिंग आणि रॅक मुवमेंटसाठी होतो. हा नॉर्मली वेअरहाऊस इंडस्ट्री आणि ॲटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये पण कामाला येतो. ह्याच्यामध्ये 4 व्हेरियंट असतात: 500 kg, 800 kg, 1 टन, 1.5 टन. सो वी कॅन लिफ्ट 500 kg पासून 1.5 टनपर्यंत आपण कुठलाही रॅकला उचलून एका जागेवर दुसऱ्या जागेवर ट्रान्सपोर्टेशनसाठी याचा उपयोग होतो. हा कम्प्लिटली सेफेस्ट आहे. याला आपल्याला कुठल्याही प्रकारच्या सेफ्टीचा इश्यू नाही आहे. जर सपोज याच्या समोर जर एखादा माणूस आला किंवा कुठली व्हेकल आला तर हा ऑटोमॅटिक थांबतो. हा आमच्या पूर्ण सिरीजमधला नंबर 1चा एक सगळ्यात स्मॉलेस्ट रोबोट. हा कुठे वापरला जातो, म्हणजे या रोबोटचं काम कुठे कुठे चालतं? नॉर्मली ह्याचा यूज आपल्या ॲमेझॉन सारख्या वेअरहाऊसेसमध्ये होतो. ॲमेझॉनमध्ये हा रोबोट बऱ्याच वर्षापासून वापरला जातो आणि ह्याचा स्पेसिफिकली यूज लॉजिस्टिकमध्ये, ॲमेझॉनमध्ये जिथे झिरो मॅनलेस वर्किंग आहे, जिथे एकही माणूस काम करत नाही, त्या इंडस्ट्रीमध्ये हा वापरला जातो. मोस्टली म्हणजे ॲमेझॉनमध्ये नेमकं काय वापर याचा केला? ॲमेझॉनमध्ये सपोज एखादी ऑर्डर रिसीव्ह झाल्यानंतर ते मटेरियल स्पेसिफिक रॅकमध्ये असतं. तर आजच्या डेटला एक माणूस त्या पूर्ण वेअरहाऊसमध्ये 10 लाख स्क्वेअर फीटच्या वेअरहाऊसमध्ये जाऊन तिथून ते मटेरियल पिक करून आणण्यासाठी जो वेळ लागतो, प्लस त्याच्यासाठी खूप मॅनपॉवर लागतं. ती मॅनपॉवर रिड्यूस करण्यासाठी, प्लस ते जे मटेरियलचा मिसमॅनेजमेंट आहे ते करण्यासाठी हा रोबोट पूर्ण रॅक उचलून गुड्स टू पर्सन म्हणजे मॅनच्या जवळ आणून आपल्याला ऑर्डर देतो. जशी ऑर्डर इथून रिसीव्ह होते तसे वेअरहाऊसमध्ये डायरेक्ट रोबोटला कमांड जाते. रोबोट ते रॅक उचलतो आणि माणसाच्या समोर आणून ऑर्डरसाठी रेडी असतो. म्हणजे थोडक्यात आपण जर कॉम्प्युटरच्या साहाय्याने त्याला ऑर्डर कमांड दिली असेल तर हा त्या रॅकला जाऊन तिकडनं ती मशीन आणणार. ह्याच्यामध्ये इतका अल्गोरिदम डिझाईन्ड आहे की तुम्हाला कमांड द्यायची पण गरज नाही. सपोज एका पर्सननी घरातून एक ऑर्डर दिली,
ती ॲटो ऑर्डर जनरेट होते आणि रोबोटला कमांड जाते. तर त्यासाठी तुम्हाला स्पेशली एक माणूस लागत नाही की ऑर्डर जनरेट करायला. तिथे फक्त एक ऑपरेटर असतो, तो उभा असतो, त्याच्या शेजारी बॉक्स असतो पॅकिंगसाठी. हा रोबोट जो आपल्याला पाहिजे ते मटेरियल घेऊन त्या माणसाच्या समोर येतो. तो माणूस मटेरियल घेतो आणि स्कॅन करून त्या बॉक्स पॅकिंगमध्ये पॅक करतो. याच्याने सांगता किती वेळ वाचवतात असं तुम्हाला वाटतं? ह्याच्यानी वेळ म्हणजे जर तुम्ही बघितलं तर आपण कम्प्लिटली 80% टाइम वाचवू शकतो. आजच्या डेटला जेवढा टाइम लागतो त्याच्या 80% प्लस मॅनपॉवर पण आजच्या डेटला त्या इंडस्ट्रीत तेवढे मॅनपॉवर मिळत नाहीत. तर ते काही कारण रिमोट एरियामध्ये जे वेअरहाऊसेस असतात खूप लांब असतात, तर त्या इंडस्ट्रीमध्ये ह्याचं मॅनपॉवर रिडक्शनसाठी पण ह्याचा खूप जास्त आहे. रोबोटच्या काम करताना जर मध्ये कोणी एखादा माणूस आला किंवा एखादी व्यक्ती त्याच्या समोर येऊन जर उभी राहिली तर तो रोबोट ऑटोमॅटिकली त्याचा पाथ चेंज करतो. त्यामुळे कुठल्याही माणसाला अशी हानी होत नाही. तो त्याच्या पद्धतीने त्याचा मार्ग बदलतो. तर आता आपल्याला ते बघायला मिळणार आहे की हा कशा पद्धतीने आपला मार्ग बदलतो. तर तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने तो बाजूने निघून गेलाय. कंपनीचं नाव आपण बघतोय की ARAPL म्हणजे अफोर्डेबल रोबोटिक अँड ऑटोमेशन असं कंपनीचं नाव आहे. तर आपण आशिष यांना विचारूया की हे अफोर्डेबल कशा पद्धतीने आहे. हा जो आमचा रोबोट आहे तो आहे ऑटोनॉमस फोर्कलिफ्ट. ह्या रोबोटची पेलोड कॅपॅसिटी 2 टनपर्यंतचा हा मटेरियल उचलू शकतो आणि इंडस्ट्रीमध्ये पॅलेट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह करण्यासाठी येतो. हा कम्प्लिटली सेफ आहे. जर आता तुम्ही बघितलं असेल तर हा आपण त्याच्या पाथमध्ये आहे म्हणून तो इमिडिएटली स्टॉप झाला. आपण जसे या पाथमधून पुढे जाणार हा त्याच्या मार्गे पुढे जाणार, त्याचा टास्क कंप्लीट करायला जाणार. आपण त्याला दाखवू शकतो. ह्या रोबोटमध्ये पॅलेट डिटेक्शनसाठी कॅमेरा आहे, त्याच्यामध्ये सेफ्टी लिडार सेन्सर्स आहेत, ह्याला 3D लिडार सेन्सर्स आहेत. हा कम्प्लिटली सेफेस्ट आहे. आज एक डेटला 3 शिफ्टमध्ये वर्किंग करण्यासाठी 3 लोक लागतात. हा 3 लोकांचं काम एकटा रोबोट करू शकतो. प्लस ह्याची स्पीड जे आत्ता करंट मॅन्युअल फोर्कलिफ्ट जे आहे त्या स्पीडलाच आहे. तर ह्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये नॉर्मली आज जर तुम्ही ॲक्सिडेंटचं प्रमाण बघाल तर फक्त ऑपरेटर ड्रायव्हिंगमुळे खूप ॲक्सिडेंटचं प्रमाण आहे. ते रिड्यूस करण्यासाठी हा डिझाईन केलेला आहे असं तुम्ही म्हणू शकता. नॉट फॉर मॅनपॉवर रिडक्शनसाठी पण सेफ वर्किंगसाठी ह्या रोबोटचा सगळ्यात जास्त यूज. याच्यामध्ये आपण बघतो म्हणजे हा इकडचा पण जो आपण रोबोट बघितला तर हा ऑटोमॅटिक पण आहे. पण त्या ठिकाणी एक ड्रायव्हर बसण्याची पण त्यांनी सिस्टीम केली. ही नेमकी काय आहे? तर ड्रायव्हरची सिस्टीम यासाठी आहे की सपोज इन रनिंग ऑपरेशन रोबोट काही कारणास्तव बंद झाला तर तो बंद झालेला रोबोटला स्पेसिफिकली एक रोबोटिक इंजिनियर येऊन त्यांनी तो रोबोट बाहेर काढण्यापेक्षा कोणताही त्यांच्याकडचा ऑपरेटर जो आहे तो रोबोटला ड्राईव्ह मोडमध्ये टाकून मॅन्युअल मोडमध्ये टाकून ड्राईव्हमध्ये बाहेर पण काढून ठेवू शकतो जोपर्यंत त्याला मेंटेनन्सची लोक अप्रोच करत नाहीत. तर रनिंग ऑपरेशनला बंद करू नये यासाठी ते मॅन्युअल प्रोव्हिजन पण त्याला दिलेलं आहे. जसं तुम्ही बघितलं की हा रोबोट जेवढी सेफ्टी ह्यामध्ये आहे त्यासाठी आजच्या डेटला ज्या ॲक्सिडेंट्स इंडस्ट्रीमध्ये होतात त्या ॲक्सिडेंटची भरपाई म्हणून जे इन्शुरन्स कॉस्ट पे केली जाते किंवा याचे डॅमेजेस पे केले जातात ती कॉस्ट कम्प्लिटली झिरो आहे ह्या केसमध्ये. तर त्या सेन्समध्ये हा खूप अफोर्डेबल आहे. लॉंग टर्म यूजसाठी ह्याचा खूप यूज आहे. हा जर डॅमेजेस होत नसतील तर ह्याचा यूज जो आहे जो आज मॅन्युअल इंडस्ट्रीमध्ये जी मशीन 5 वर्ष यूज केली जाते ही मशीन कम्प्लिटली 10 वर्षापर्यंत यूज करू शकतो आपण.
त्या सेन्समध्ये ह्याचा खूप अफोर्डेबल आहे, म्हणून आम्ही अफोर्डेबल म्हणतो. सर जसं तुम्ही म्हटलं की मेक इन इंडिया सध्या सगळीकडे म्हणताय मेक इन इंडियामध्ये, तर तिथली जी टेक्नॉलॉजी आहे किंवा जे काही वेगवेगळे सुटे भाग वापरले गेले तर ते कुठे तयार झाले किंवा ते मेड इन इंडियाच आहेत का, त्याबद्दल काय सांगा? जसं ह्याच्यामध्ये बघितले तर ह्याच्यामधले जे कम्प्लीट टेक्नॉलॉजी आहे, कम्प्लीट सॉफ्टवेअर आहे, जे स्वतः अफोर्डेबलनी इनबिल्ड डिझाईन केलेलं आहे, तर ते इनबिल्ड डिझाईनची तुम्ही म्हणू शकता कम्प्लिटली मेक इन इंडिया आहे. टेक्नॉलॉजी इज कम्प्लिटली मेक इन इंडिया. काही पार्ट जे आहेत ते आपण इम्पोर्ट करतो, नॉट फ्रॉम चायना बट फ्रॉम अदर वर्ल्ड, बिकॉज ते सेन्सर्स जे असतात ते इंडियामध्ये आज डेटला बनत नाही आहेत. पण आम्ही जेवढे इंडियन मेडचे कंपोनंट्स वापरता येतील तेवढे इंडियन मेडचे कंपोनंट्स ह्याच्यामध्ये वापरलेले आहेत. आणि मॅन्युफॅक्चरिंग जर म्हणाल तर आम्ही कम्प्लीट मॅन्युफॅक्चरिंग आमच्या पॅरेंट कंपनीमध्ये ARAPL मध्येच बनवतो. मॅन्युफॅक्चरिंग पण तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग सेटअप मी दाखवेन. आपण जेव्हा ही अशी मशिनरी बघतो, हे जेव्हा असं मशीन बघतो, तर तेव्हा मगाशी आशिषने सांगितलं की खूप ॲक्सिडेंट्स याच्यामध्ये होतात. कदाचित कधी कधी ड्रायव्हरची चूक असते, पुढे जाते, बऱ्याचदा मशिनरीमध्ये हे मशीन जातं, त्यामुळे ॲक्सिडेंट पण बरेच होतात. आता तुम्ही बघू शकताय की इथे जे त्यांनी केलं की जेव्हा हा निळा लाईट जो दिसतोय, त्या निळ्या लाईटाच्या जर आसपास जर माणूस आला तर ते मशीन ॲटोमॅटिक थांबेल. त्यामुळे याच्यामुळे जो ॲक्सिडेंटचा रेट आहे तो पण अगदी 0% आला आहे असंही आपल्याला म्हणता येईल. आता हे मशीन बघा इथे येऊन थांबलं. अफोर्डेबल आमची जी कंपनी आहे ती बेसिकली पिक्चर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहे. आम्ही ॲटोनॉमस रोबोट जसं तुम्हाला हिंद्रोमध्ये बघितलं तसं ॲटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी जसं की टाटा मोटर्स, महिंद्रा, पियाजो, बजाज या कस्टमरसाठी आम्ही लाईन बिल्डिंग करतो, वेल्डिंग लाईन बिल्डिंग करतो. त्याला BIW वेल्डिंग फिक्चर्स म्हणतात. तर जसं तुम्ही बघितलं असेल तर हे वेल्डिंग फिक्चर जे आहेत हे स्पेसिफिक वेगवेगळ्या कॉम्पोनंटसाठी बनले जातात. जसं की फ्लोअर पॅनलसाठी वेगळा बनतो, कम्प्लीट बॉडी असेंब्लीसाठी वेगळा बनतो. तर त्या पिक्चरला रोबोटिक वेल्डिंग करण्याची लाईन जे आम्ही पिक्चर डेटा आल्यानंतर, कस्टमरचा डेटा आल्यानंतर त्या डेटानुसार किती नंबर ऑफ पिक्चर्स त्याला बनतात त्याची एक प्रोसेस डिफाईन करतो. त्याच्यामध्ये वेल्डिंग कसं केलं जाईल ॲज पर प्रोडक्शनच्या प्लॅननुसार. जसं की प्रोडक्शनचा प्लॅन असतो 200 पर डे त्यांना बनवायचं, तर त्या 200 पर डेनुसार किती रोबोट्स लागतील ही प्रोसेस आम्ही डिझाईन करतो. त्यानंतर त्याचा पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग कम्प्लीट असेंब्ली आम्ही करतो. आमच्या शॉपमध्ये ती कम्प्लीट लाईन सेटअप केला जातो. त्यानंतर ते पिक्चर इथून प्रूव्ह झाल्यानंतर प्रूव्हआउटसाठी आम्ही ह्याच्यामध्ये काही कंपोनंट्सचे वेल्डिंग केले जातात. ते कंपोनंट्स आम्ही OEMsला सप्लाय करतो. OEMs त्या कंपोनंटला चेकिंग करतात आणि त्यानंतर ही लाईन आम्ही इथून उचलून टाटा मोटर्स किंवा महिंद्रामध्ये त्यांच्या प्रिमाइसमध्ये आम्ही इन्स्टॉलेशन करतो. मी आत्ताच हे मशीन बघितलं आहे. या मशीननुसार अगदी 10 मीटरपर्यंतचं जो सामान असेल, वरती जो मोठा लोडेड काही गोष्ट असेल तर ती खाली आणण्याचं काम किंवा तिथे परत वर ठेवण्याचं काम हे याच्यामार्फत होतं. आणि याच्यामध्ये नंतर 1.5 टनांपर्यंत म्हणजे 1.6 टन इतकं वजन हे उचललं जातं. आणि जसं वरती उंचावरचं सामान ठेवायचं असेल तर थोडं वजनाचा भार हा कमी ठेवणं आवश्यक असतं. आणि हे तुम्ही बघितलं की ज्या ठिकाणी माणूस पोहोचू शकत नाही किंवा माणसाला एखादी उंचावरची गोष्ट खाली आणणं शक्य होत नाही, तिथे ही मशिनरी कामात येते.
आणि तुम्ही या साईडचं पण एक मशीन बघू शकता. तर ही थोडक्यात एक इकोसिस्टीम सारखं हे काम करतं. या मशिनरीने वरतून खाली आणल्यानंतर तो जो सामान आहे तो इच्छित ठिकाणी पोहोचवण्याचं काम हे छोटं मशीन करतं. म्हणजे या मशीनने तुम्हाला इच्छित ठिकाणी सामान पोहोचवता येतो. म्हणजे ही एकूणच थोडक्यात ही इकोसिस्टीम तयार केलेली आहे. एका मशीनने दुसऱ्या मशीनपर्यंत सामान आणून पोहोचवायचा आणि दुसऱ्या मशीनने तो तिसरीकडे पोहोचवायचा. आपण आज एक वेगळा विषय घेऊन आलो आहोत आणि आपल्यासोबत आज एक विशेष गेस्ट आहे मिलिंद पडोळे, जे मराठी उद्योजक आहेत असं आपण म्हणता येईल. आणि मोस्टली ते मशिनरी तयार करतात. आता ही मशिनरी कशी आहे तर खूप मोठ्या ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्यांना मदत करणारी ही मशिनरी असते. म्हणजे थोडक्यात इकोसिस्टीम तयार करण्याचं काम पडोळे सर करतात. आपण सरांकडूनच जाणून घ्या की नेमके कोणाकोणासाठी ती टेक्नॉलॉजी तयार करतात आणि कोणाकोणाला काय सहाय्य करतात. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे लोकसत्तामध्ये. सर, हुमरोचे थोडक्यात सर फाउंडर आहेत आणि एमडी पण आहेत. तर आपण हुमरोची स्थापना थोडक्यात कशी झाली, ही आयडिया त्यांच्या डोक्यात कुठून आली, आणि सरांचा एक विशेष सांगताय की सरांनी आनंद महिंद्रांसोबत काम केलंय. तर तो थोडक्यात कामाचा एक्सपिरियन्स पण सांगतील आणि त्यांच्यापासून त्यांनी काय प्रेरणा घेतली आणि पुढे त्यांचा प्रवास कसा सुरू झालाय आपण हे पण त्यांच्याकडे जाणून घेऊया. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार. तर या कंपनीचं नाव आहे अफोर्डेबल रोबोटिक आणि ऑटोमेशन. याचं ब्रँड नेम हुमरो आहे. मी VJTI मुंबई मधनं इंजिनिअरिंग करून महिंद्रामध्ये जॉब करायला स्टार्ट केलं. तेव्हा नुकतेच आनंद महिंद्रांनी महिंद्रामध्ये ॲक्टिव्ह रोल स्टार्ट केलं होतं आणि त्यांनी एक डिपार्टमेंट स्टार्ट केलं होतं बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग. त्याच्यात सगळं ऑटोमेशन आणि प्रोसेस चेंज करून प्रोडक्टिव्हिटी वाढवणे, कॉस्ट कमी करणे, ऑटोमेशन करणे, हे सगळं इथनं माझं करिअर स्टार्ट झालं. तर मी ऑलमोस्ट 5 वर्ष महिंद्रामध्ये आम्ही ऑटोमेशन आणि ऑप्टिमायझेशन ऑफ कॉस्ट, रिडक्शन ऑफ कॉस्ट ते सगळं करत होतो. त्याच्यानंतर मला एक संधी मिळाली आणि रोबोटिक कंपनीमध्ये जॉब मिळाला. त्याच्या थ्रू मी जर्मनीला गेलो आणि तिथंच होतो मी 3 वर्ष. आणि तिथं आल्यानंतर 2005 मध्ये मी ही रोबोटिक कंपनी इंडियामध्ये स्टार्ट केली. आणि आम्ही जे रोबोट, आमच्याकडे 3 टाईपचे वर्टिकल आहेत. एक वेल्डिंग, ऑटोमोटिव्ह वेल्डिंग रोबोटिक्स. ते आम्ही सगळे ऑटोमोटिव्ह कंपनीजला सप्लाय करतो. सगळे जे गाड्यांचे बॉडी आणि चॅसी असतात त्याचे वेल्डिंग, रोबोटिक वेल्डिंग लाईन आम्ही डिझाईन करून मॅन्युफॅक्चरिंग करून सप्लाय करतो. दुसरा वर्टिकल आहे ऑटोमेटेड कार पार्किंग, जे आम्ही बिल्डर्सला सप्लाय करतो. आणि त्याच्यात आम्ही ऑटोमेटेड कार पार्क टिल 70 मीटर्स पर्यंत जातो. आणि तिसरं आहे ऑटोमेटेड वेअर हाऊसिंग, ज्याच्यात आम्ही ई-कॉमर्स आणि 3PL टार्गेट आहे. आणि त्याच्यात आम्ही सगळे हे ऑटोनॉमस फोकलिफ्ट्स आणि ऑटोनॉमस रोबोट्स तयार केलेले आहेत, ज्याने करून तुमची प्रोडक्टिव्हिटी ऑलमोस्ट 33 to 50% वाढते. आणि हा जे तिसरा वर्टिकल आहे ऑटोमेशन, वेअरहाऊस ऑटोमेशन, हे US फोकस्ड आहे, US आणि युरोप फोकस्ड आहे. तर आम्ही हे इथं तयार करतो आणि US मध्ये विकतो. सर, याच्यामध्ये मोस्टली तुमचे क्लायंट कोण कोण आहेत आणि त्यांना तुम्ही काय काय नेमकं सप्लाय करता किंवा त्यांच्या इकोसिस्टीमसाठी कशी मदत करता? सो आमचे क्लायंट तिन्ही वर्टिकलसाठी वेगळे वेगळे आहेत. फर्स्ट वर्टिकलसाठी सगळे OEMs आहेत, ऑटोमोटिव्ह OEMs इन इंडिया, जसे महिंद्रा, टाटा, बजाज, पियाजो आणि त्यांचे Tier 1. आणि ऑटोमेटेड पार्किंगमध्ये रिअल इस्टेट बिल्डर्स आहे आमचे, जसे लोधा, NL, प्लॅटिनम आणि भरपूर मोठे मोठे बिल्डर्स. आणि तिसरं जे वर्टिकल आहे वेअरहाऊस ऑटोमेशन, त्याच्यात हे आमचे सगळे 3PL आणि ई-कॉमर्स प्लेयर्स ऑफ US आहे. जसे टार्गेटला आम्ही आता एक सप्लाय करतोय, टार्गेट रिटर्नला. मग आम्ही GXOला सप्लाय करतोय, फेडेक्सला करतोय, मर्क्सला करतोय. सो हे काही कस्टमर्स आहेत USचे.
सर या इंडस्ट्रीबद्दल एकूण काय सांगाल तुम्ही की ही इंडस्ट्री कशा पद्धतीने ग्रो करते आहे, पुढे डिमांड कशी असणार आहे आणि मोस्टली तुमचा फोकस आता पुढे कशावरती आहे? आमचा फोकस या तिन्ही वर्टिकलवर आहे आणि ऑब्विसली US मध्ये खूप जास्त ग्रोथ आहे कारण की हे जे ऑटोनॉमस फोकलिफ्ट्स आहे किंवा ऑटोनॉमस वेअरहाऊस रोबोट्स आहे ते आत्ता जस्ट स्टार्ट झालेत US मध्ये ना 5% पेनिट्रेशन मार्केट पेनिट्रेशन आहे सो हेडरूम इज ह्यूज राईट तर तिथं स्केलअपचा ऑपॉर्च्युनिटी खूप जास्त आहे सो फोकस डेफिनेटली आमचा वेअरहाऊस ऑटोमेशनमध्ये आहे आणि आम्ही मिस्टर विजय केडी आमचे लीड इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी आम्हाला स्टार्टिंगपासून बॅक केलेलं आहे आणि ही इज अ व्हेरी रिनोन्ड इन्व्हेस्टर आम्ही we are also looking for some strategic partners in India and we are in some talks with them. So आमचा दोन्ही पद्धतीने फोकस आहे लाईक ऑर्गॅनिक ग्रोथ प्लस स्ट्रॅटेजिक टाय एक शेवटचा प्रश्न आपण विचारतो सरांना. सर आता ट्रम्प टेरिफ वगैरे सगळं सध्या इश्यू चालू आहे सगळा, तर त्याचा काही परिणाम या इंडस्ट्रीवरती तुम्हाला जाणवतो का किंवा होऊ शकेल का, असं काही शक्यता आहे का? बघा आता याच्यात कसं आहे की टॅरिफ हा पण सत्य आहे आणि रोबो हा पण सत्य आहे म्हणजे त्यांना रोबो तर पाहिजे आणि टॅरिफ आहे तर टॅरिफ सगळ्यांवरच आहे असं नाही की फक्त इंडियावर आहे किंवा चायनावर पण आहे आपल्यावर पण आहे आणि दीज आर द ओनली 2 मॅन्युफॅक्चरिंग हब सो कॉस्ट वाईज आम्हाला एक $9,000चा इफेक्ट होतोय त्याच्यातला $5,000 आम्ही ॲब्झॉर्ब करतोय 4,000 आम्ही पास ऑन करतोय कस्टमर्सला सो that is what is the effect of tariff आणि रोबोटचं मार्केट इफ यू आस्क मी warehouse automationचं मार्केट robotic market is 50 billion right so by 2027 so it is just 2 years right so मार्केट खूप मोठं आहे US चा ग्रोथ इतकं जास्त आहे ई कॉमर्स आणि 3PL मध्ये की त्याला 1.9 to 2.5 मिलियन एडिशनल वर्कर लागणार आहेत जे त्यांच्याकडे नाही आणि त्याला रोबो घेणं भाग आहे आणि यामध्ये भारताची बाजारपेठ तुम्ही कशी बघता? म्हणजे एकूण एक भारतही असा देश आहे की ज्यामध्ये म्हणतात की 2027 नंतर भारताची इकॉनॉमी नंबर 1 असेल असं म्हटलं जातं. तर भारताची बाजारपेठ तुम्ही कशी बघतात आणि दुसरा जीएसटीचा फायदा तुम्हाला काय होणार आहे? जीएसटी जी कपात केली त्याचा फायदा काय होणार आहे? जीएसटी आम्ही पहिलेपासून 18% मध्ये होतो तर आम्हाला जीएसटीचा काही इफेक्ट नाही आणि एक्सपोर्टला तर जीएसटी लागत नाही तर जीएसटीचा आम्हाला काही जास्त इफेक्ट नाही इंडियन मार्केट पण खूप ग्रो होतोय आणि रोबोटिक हा क्षेत्र खूप मोठा आहे राईट सो वेल्डिंग ऑटोमेशन आणि ऑटोमेटेड पार्किंग हा आमचा CAGR 20% ग्रोथ वी एक्सपेक्ट आणि वेअरहाऊस ऑटोमेशन जे US आहे दॅट वी एक्सपेक्ट अ CAGR ऑफ मच मोर लाईक 30 to 40% सो दॅट इज वॉट इट इज ऑफकोर्स इंडियाचं पण मार्केट खूप मोठा होणार आहे आणि त्याच्यात वेगळे टाईपचे रोबो लागतील पण जे US मध्ये लागतात ते टाईपचे नाही की कॉस्ट अमोर्टायझेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर राईट तर कुठल्याही कंट्रीमध्ये जेव्हा आपण रोबो लॉन्च करतो तेव्हा कॉस्ट ऑफ लेबरच्या हिशोबाने आपल्याला लॉन्च करावं लागतात सो दॅट कॉस्ट पण तर रिकवर झाली पाहिजे तो US मध्ये जे लॉन्च करतो तो इंडियामध्ये करणं थोडंसं अवघड आहे दुसऱ्या टाईपच्या रोबोचं मार्केट डेफिनेटली आहे. धन्यवाद सर, तुम्ही लोकसत्ताला वेळ दिला त्याबद्दल तुमचा आभार आहे. थँक्यू तुम्ही आले आणि मला चान्स